मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन गाडीत बसलेला असतो आणि केसबद्दलच त्याचं बोलणं सुरू असतं. गाडीच्या बाहेर चैतन्य उभा असतो. त्याने आता साक्षीला कॉल केलेला असतो. तेव्हा तो तिला म्हणतो की अगं, कामात असल्यामुळे मला फोन उचलता आला नाही. सॉरी, पण तू एवढे कॉल का करत होतीस? त्यावरती साक्षी म्हणते, अरे मला तुझी खूप आठवण येत होती ना, म्हणून करत होते. मी तुला साधा कॉलसुद्धा करू शकत नाही का, असंही ती विचारू लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो ना, नक्कीच करू शकते, कारण जसा फोन तुझा आहे ना, मी सुद्धा तुझाच आहे. इकडे साक्षी मनातल्या मनात विचार करते की अरे वेड्या, मला तुझा रोमांस नकोच आहे. तू आणि अर्जुन नक्की केसबद्दल डिस्कस करत होते की माझ्याबद्दल तुला काही माहिती मिळाली का, हेच मला तुला विचारून घ्यायचं आहे. ती चैतन्याला म्हणते, अरे तू मगाशी म्हणालास अर्जुन बरोबर आहे, मग अर्जुन कुठे आहे? त्यावर की चैतन्य म्हणतो, गाडीमध्ये आहे, फोनवर बोलतोय, म्हणूनच मला चान्स मिळाला तेवढ्यात मी फोन केला. आता साक्षी म्हणू लागते, अरे चैतन्य, आपण दोघांनी भेटायचं का? मी आणि अण्णा आता रविराज सरांकडे जातोय केसबद्दल डिस्कस करायला. पुढे काय करायचं हे आम्हाला ठरवायला हवं. त्यानंतर आपण भेटायचं का, असंही चैतन्याला विचारते. आता चैतन्य तिला हो नाही सांगण्यातच आता तेथे अर्जुन येतो आणि त्याला म्हणतो, चल आपल्याला निघायचं आहे. आता चैतन्य पूर्णपणे घामाघूम झालेला असतो. तो घाम पुसतो आणि पटकन गाडीत जाऊन बसतो. त्यानंतर अर्जुन देखील सायलीला कॉल करत असतो, परंतु सायली कॉल रिसीव्ह करत नाही. अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, हिला तर कधीच कॉल रिसीव्ह करायचा नसतो. शेजारी आता चैतन्य साक्षीला मेसेज करतो, मी अर्जुन बरोबर असल्यामुळे कॉल रिसीव्ह नाही करू शकत. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.